समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाही मुखाकडे, मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देहु क्षेत्रनिवासिना, तुकाराम महाराष्ट्र, भक्तराज चतुष्टकं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजे योगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास युगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार ओढी आता, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की, जगत जालपालं कचत्कण्ठमालं, शरच्चन्द्रवालं महादैत्यकालं, नभो नीलकायं दुरावारमायं, सुपद्मा सहायं भजेऽहं भजेऽहं, रंगा येवो श्रीरंगे, रंगा येवो श्रीरंगे, रंगा
श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी. भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते. नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड. आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा भक्त भक्ती भगवंत अतिशय महत्वाचे 3 विषय एकत्रित सांगणारा मांडणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलाय. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या श्री विठ्ठलाच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. सालाबाद प्रमाणे 34 वर्षापासून हे 35वं वर्ष आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सकल संतांच्या श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं, हनुमंतरायांच्या कृपेनं, सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्याही कृपाशीर्वादानं, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज गायकवाड माऊली यांच्याही अनंत अशा कृपाशीर्वादानं, सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा 7 दिवसाचा गोड असा आयोजित नियोजित झालेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्वर आपला चालू राहू द्या, कीर्तन आहे तोपर्यंत. काय मला कधी गाण्याची झलक येईन त्या सांगता येत नाही. हां, आणि एक तर आज मला सर्दीमुळे आवाज जरा फॉल्टी झालाय माझा, त्याच्यामुळे सांभाळून घ्या तुम्ही तुमचं लेकरू म्हणून. सुंदर हा कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळाचा हा 4था दिवस आणि त्याकरिता संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत आलं. काल ज्यांच्या मुखारविंदातून भगवंताची गोड सेवा तुम्ही सर्वांनी श्रवण केली, असे आपल्या परिसराचं भागाचं संप्रदायाचं वैभव भूषण असलेले आदरणीय आमचे मयूरदादा या ठिकाणी असतील. तुम्हा सर्वांच्या वतीचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण आदरणीय दादांनी माझ्याकडे पोहोचवलं, सुपूर्द केलं. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहित आमच्या मयूरदादांचे सुद्धा विशेष मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अगदी 7 संगती करण्याकरिता इथे पंचक्रोशीतील भजनी मंडळ, वारकरी मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड असं महिला मंडळ आहे, आमचे विद्यार्थी वृंद या ठिकाणी आहे, त्यामध्ये आमच्या मुली आहेत, मुलं आहेत, सर्व आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई सगळ्याच या ठिकाणी गोड अशा उभ्या राहिल्या. त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय आमच्या धीरज बाबांचे सर्व हे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मनस्वी आभार. 2 गोड चोपदार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले, लाभले. या दोघांच्याही चरणी विनम्र भावानं वंदन.
गोड गान गंधर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज या ठिकाणी असतील, त्यांच्याही चरणी वंदन. आदरणीय आमची श्रावणी दिदी या ठिकाणी असेल, मनस्वी आभार. आदरणीय अमोलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनस्वी आभार. इकडे संपूर्ण वारकरी मंडळी, परिचित अपरिचित महाराज मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. विनेकरी काकांच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. 2 अशी गोड मृदंगाचार्य या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित आहे. संप्रदायाचं संबंध, महाराष्ट्राचं भूषण वैभव, तालमनी ताल महर्षी. काय असतील नसेल त्या सर्वच पदव्या आज मी तुम्हाला देऊन टाकते. तसं फोनवर बराच वेळा बोलणं झालं, पण दर्शनाचा योग आज पहिल्यांदा या ठिकाणी आला. अगदी संप्रदायासाठी ज्यांचं संपूर्ण जीवन बहाल आहे, समर्पित आहे, असे आमचे आदरणीय धीरजजी महाराज उपस्थित आहे. दादांचे देखील मनस्वी आभार. गोड मृदंगाची साथ आजच्या या सेवेकरिता करताय. आदरणीय आमचे दुसरे दादा सीताराम दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धार्थ दादा या ठिकाणी, माझे कानपूरला आहे, सर्दीमुळे जरा गज झालेत कान बरं का. हां, तर सिद्धार्थ दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मनस्वी आभार. हात गोड आहे, तयारी सुद्धा चांगली आहे. हां, आमच्याच बाबांचे विद्यार्थी आहे बघा. गुरु शिष्य समोरासमोर या ठिकाणी वाजवत आहेत. कौतुकाची गोष्ट या ठिकाणी आहे. गोड पेटीची साथ या ठिकाणी करतात. आदरणीय आमचे काकडेजी महाराज या ठिकाणी असतील. आता काळी 1 काळी 2ला कोणी वाजवते बरं का, पण आपला स्वर कितीचा आहे? पांढरी 2चा आहे. त्याच्यामुळं थोडंसं अंदाज घेऊन घेऊन पट्ट्या दाबावं लागतात. आणि आपल्याकडे म्हण आहे, पांढरीच्या नादी लागायचं. तुम्ही जागे आहेत ना? हा, पांढरी 2चा स्वर आहे, पण तरीही अगदी पोषक अशी साथ हार्मोनियमचे जे मला करतात, त्यांच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. गोड अगदी आपल्याकडे या ठिकाणी साऊंड सर्व्हिस उपस्थित आहे. आदरणीय भाऊंचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुज्ञ आणि तज्ज्ञ मंडळ या ठिकाणी श्रवण करण्याकरिता उपस्थित आहे. बहुसंख्येनं महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल आहेत, वृद्ध आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करून मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये सर्वांनी भक्ती भाव अंतकरणामध्ये या ठिकाणी धरलाय. आणि जणू काही कीर्तनाला आल्यानंतर देवाची आम्हाला भेट होईल, हा, ही भावना, हा मानस आज आम्ही अंतकरणामध्ये मनामध्ये घेऊन या सेवेकरिता, या सप्ताहाकरिता आमची हजेरी या ठिकाणी लावतो. आणि कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्याच्या प्राप्तीचा आमच्या जीवनामध्ये जर केला तर निश्चित त्याची आपली भेट व्हायला वेळ लागणार नाही. फक्त चुकीच्या मार्गानं चालण्यापेक्षा योग्य त्या मार्गानं चालावं आणि तो योग्य मार्ग सांगण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. अगदी गोड देव आम्हाला सापडला पाहिजे, देव आम्हाला भेटला पाहिजे. मग देव शोधण्यासाठी कुठे जावं, याचा गोड असा पत्ता आजच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. देव शोधायचा आम्हाला, हा, देव सापडावा, देव दिसावा, ही भावना हा माणूस आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो. मग देव जर आम्हाला पाहायचा असेल, शोधायचा असेल, अथवा त्याला अनुभवायचं असेल, तर कुणाकडे आम्ही जावं? तर तुकोबरांनी सांगितलं, भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्तांच्या सहवासामध्ये सर्व भावानं वास करणारा विश्वाचा मालक तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळणार. म्हणून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांसारखे संत, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे संत, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांसारखे संत तुम्हाला आम्हाला दर्शनाला प्राप्त होतात, तुम्हाला आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळतात. तुम्हाला आम्हाला त्यांची कृपा आपल्या मस्तकावर या ठिकाणी एक घेण्याची संधी भगवंतानं तुम्हाला आम्हाला उपलब्ध करून दिली. म्हणून तुम्ही आम्ही आपल्याला स्वतःला खरंच भाग्यवान समजा. कारण अशाच या साधू संतांच्या भक्तांच्या सहवासामध्ये विश्वाच्या मालकाचा वास या ठिकाणी राहतो. हे ठामपणे मत तुकोबरायांनी आज आपल्या समोर या ठिकाणी ठेवलंय. भक्तांच्या सहवासामध्ये सर्व भावानं वास करणारा विश्वाचा मालक आम्हाला अनुभवायला मिळाला. हा, भक्तही सांगितलाय, भक्ती सांगितली. काय पद्धतीनं भक्ती या भक्तांनी केली, म्हणजे सर्व भावानं वास करण्याकरिता त्यांच्या तिथे आला. आणि व्यक्त झालेला देव नेमकं या भक्तांसाठी काय करू लागला, याचं थोडक्यात विश्लेषण तुकोबराय या 4 चरणामध्ये तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी ठेवताय. आता संकल्पित वेळेमध्ये तसा टायमिंग आपल्याकडे, माझ्याकडे तर आज खूपच कमी आहे बरं का. मला शार्प 9ला संपवा असा आदेश आलेला आहे. आता किती वाजलेत? 8:10 म्हणजे माझ्याकडे खाली 50 मिनिटं शिल्लक आहे. या 50 मिनिटात मला दुनिया उलथी पालथी करायची बरं का. काय करायचंय? हा, तो सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्या अभंगाचा भाव अगदी माझ्यासहित तुमच्या सर्वांच्या अंतकरणापर्यंत तुकोबरांना काय सांगायचंय ते चिंतन, तो भाव आपल्याला आपल्या
समजून घ्यायचा आहे आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न संकल्पित वेळेमध्ये मला या ठिकाणी करायचा आहे. तुकोबरायांनी गोड देवाचा पत्ता आपल्याकडे सांगितला. हा, मग काय पद्धतीनं या भक्तांनी भक्ती केली जेणेकरून विश्वाचा मालक अव्यक्त भावनेतला देव यांना व्यक्त करणं शक्य झालं. तर या संतांनी दुसरं तिसरं काही केलेलं नसून अखंड निरंतर त्या देवाचं स्मरण आपल्या जीवनात ठेवलेलं आहे. त्या देवाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि फक्त त्या देवाचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आता पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही नामस्मरणाचं महत्त्व या ठिकाणी श्रवण केलेलंच असेल. नाही आता या सप्ताहात झालं, पण आता 35वं वर्ष आहे म्हटल्यानंतर कधी ना कधी नामाचं महत्त्व आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. मग सकल संतांचा या जीवाकडे आग्रह झालाय, बाबा अधोगतीकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांचा अवलंब करण्यापेक्षा चांगल्या गतीला जाणारा एक नामस्मरणाचा रस्ता सर्वात सोपा आणि सुलभ या ठिकाणी संतांनी जर सांगून ठेवलेला आहे, तर या नामस्मरणाच्या वाटेनं तुझं मार्गक्रमण असावं जेणेकरून तुला साध्यापर्यंत देवापर्यंत या ठिकाणी जाणं शक्य होईल. आणि मग या भजनाच्या सह्यानं, देवाच्या नामाच्या सह्यानं तुकोबराय आदी करून सकल संत त्या भगवंतापर्यंत जातात. नवे नवे तर सुखे येतो घरा नारायण या उक्तीला सुद्धा ते प्राप्त होतात. सुखे येतो घरा नारायण कुणाच्या घरी नंदायला आला? द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा. नामदेव म्हणे वासाची गुणा द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी. नामदेव म्हणे व्यासाची गुणा द्वारकेचा राणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहण्याकरिता येतो. अहो गावात साधा एखादा साधारण मंत्री यायचा झाला, किती तयारी करावी लागते. तुमच्या गावात येतात का मंत्री? नेते येतात? नाही. म्हणूनच रस्ते असे काही नाही. हा आले पाहिजे, नेते आले पाहिजे. भले किती आम्हाला तयारी करावी लागली हरकत नाही. हा, कारण सामान्य जनतेची एका नेत्याकडून काय अपेक्षा असते हो? वेळेवर पाणी, चांगले रस्ते आणि लाईट. बस या 3 मूलभूत गरजा जनतेच्या आहेत. उर्वरित तर बारीक सारीक असतातच, त्यात शंका नाही. हा असो, माझं मतदान इकडं नाही त्याच्यामुळे मी बोलत नाही. तिकडे आमच्या तिकडे. हा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशी काय तयारी पांडवांनी केली म्हणजे विश्वाचा मालक त्यांच्या घरी राहण्याकरिता आला. आमच्याकडे साधारण एखादा नेता मंत्री यायचा झाल्यास त्याची विविध प्रकारानं तयारी करावी लागते. डीजे काढतात पोरं, मोटरसायकलच्या रॅल्या डीजे लावतात, रॅल्या काढतात, काय काय खूप साऱ्या प्रकारची तयारी आहे. मग सामान्य माणूस येण्याकरिता एवढी तयारी असेल तर विश्वाचा मालक येण्याकरिता केवढी तयारी असेल. हा, अशी काय तयारी पांडवांनी केली तर पांडवांच्याकडे दुसरी कुठलीच तयारी नव्हती. पाहते पांडव खंड वनवासी तरी त्या देवासी आठवीत. हो, तरी त्या देवासी आठवीत. हो, तरी त्या देवासी आठवीत. हो, तरी त्या देवासी आठवीत.
पण तरीही अखंड देवाचं स्मरण ज्या पांडवांच्याकडे आहे, जीवनामध्ये आहे, अशा पांडवांसाठी समर्थ तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी झाला. अखंड देवाचं भजन, अखंड देवाचं स्मरण चिंतन पांडवांकडे होतं. म्हणून सुखी येतो गरा नारायण याचं उत्तम पद्धतीचं उदाहरण हे पांडवांचं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. पण आमच्याही घरी त्यानं राहण्याकरिता यावं, आम्हालाही अव्यक्त भावनेतला देव व्यक्त करता यावा, याकरिता ज्या भक्तिशास्त्राचा काही विशेष अशा पद्धतीचा नियम सांगितलाय, त्या नियमानं तुम्हाला आम्हाला भक्ती करावी लागेल. हा, सकल संतांनी त्याचं भजन केलं, त्याचं चिंतन केलं. आता संत अर्थात तुकोबर आहे, भजन करतात आणि त्या भजनाच्या नामाच्या साह्यानं त्याला अनुभवतात, त्याला साध्य करतात, त्याला प्राप्त करतात. आता भजन आम्हीही करतो. किती वर्षापासून? बाबांनी सांगितलं 50 वर्षापासून आम्ही भजन करतो. देव सोडा, अजून माणसातला माणूसच दिसला नाही बरं का. देव फार लांबची गोष्ट आहे. हा, अनुभवता आलं पाहिजे. मग तो भगवान परमात्मा भजनाच्या नामाच्या सह्यानं तुकोबरांनी अनुभवला. मग काय पद्धतीनं भजन असावं? आता तुमचं आमचं भजन आहे 50 वर्षाचं, तरी परिणाम हाती लागत नाही, तरी आम्हाला त्याची सफलता आजवर हाती या ठिकाणी लागली नाही अथवा मिळू शकली नाही. मग काय याच्यामध्ये फरक असेल, काय याच्यामध्ये भिन्नता असेल, तर करा आम्हीच केलेल्या भजनाचं आम्हीच थोडंफार निरीक्षण परीक्षण करण्याची एक गरज या ठिकाणी मला तरी वाटते. कारण सध्या काळचं भजन थोडंसं वेगळ्या मार्गानं चाललंय बरं का. तुकोबराय करतात ते भजन फार वेगळं, तुम्ही आम्ही करतो ते भजन फार वेगळं. आमचं तुमचं भजन असं आहे, मी गेलतो भजनाला, मला माईकच दिला नाही, मला टाळच दिला नाही, मला म्हणच म्हणला नाही, आणि मग मी काय केलं, निघून आलो तिथून. हां, असं तुमचं आमचं भजन आहे बरं का. अहंकारानं अभिमानानं तुडुंब असं भरलेलं तुमचं आमचं भजन. मला सांगा कसा देव अनुभवायला मिळेल? मिळेल का? येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ अनुभवायला मिळणार नाही देव. मग कशा अनुभवायचा असेल तर काय पद्धतीनं भजन करावं? तुकोबराय सांगतात, आम्ही केलं त्या विशिष्ट आणि गोड अशा पद्धतीनं भजन. हा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. पद्धत सांगावी माझ्या तुकोबरायांनी. काय पद्धतीनं तुकोबराय भजन करतात?
की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हा ब्रह्मरस सेवन करण्याकरिता आम्ही एकांत वास धारण करावा. हा तो एकांत वास गोराडे डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर अथवा भंडारा डोंगरावर गेल्यानंतर तुकोबरायांना अनुभवायला मिळाला. आणि अशा एकांतात जेव्हा तुकोबराय भजन करतात तेव्हा त्या भजनानं एक वेगळ्या अवस्थेला अथवा वेगळ्या अधिकाराला तुकोबरायांचं जीवन त्यांनी नेऊन पोचवलं. तो अधिकार अथवा एकांतात भजन केलं तर त्याचा परिणाम तुकोबराय म्हणतात आमच्या हाती लागला. घणू वाजे गुणा गुणा, वारा वाहे ऋण जुना, भवतार कुहा कान्हा, वेगी भेटावा का, चांदव चांदणे चापेवो चंदन, चांदव चांदणे चापेवो चंदन. भवसागरातून तारणारा भगवान परमात्मा कधी एकदा भेटीला येतो, कधी एकदा त्याची आणि माझी भेट होते. ही तळमळ त्या भजनानं त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निर्माण होते. ही तळमळ सर्वात आधी ही भावना आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होणं तितकंच गरजेचं आणि तितकंच महत्त्वाचं. मग ही तळमळ तुकोबरायांना त्या सतत भजन केल्यानं या ठिकाणी प्राप्त झाली. आणि मग ती तळमळ जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्या विश्वाच्या मालकाची देखील भेट होते, तो अनुभवायला या ठिकाणी मिळतो. मग ज्या नियमानं चालत आलो इथपर्यंत त्याचा असा गोड परिणाम हाती लागला, म्हणून त्या नियमाविषयी सुद्धा तुकोबरायांनी वर्णन करावं. हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले बैसले शेजारी, गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे तुकोबरायांनी म्हणावं ज्या नियमानं इथपर्यंत चालत आलो, बैसले शेजारी गोविंदाचे अधिकाराला प्राप्त झालो. म्हणून या चालत असलेल्या नियमामध्ये कसल्याही प्रकारचा विक्षेप येता कामा नये, अडथळा येता कामा नये. ही काळजीपूर्वक तुकोबरायांनी स्वतःच्या जीवनामध्ये भजनाच्या बाबत घेतलेली दक्षता आहे, काळजी आहे. जी काळजी आजवर तुमच्या आमच्या भजनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळाली नाही. अहंकारानं अभिमानानं तुडुंब भरलेलं तुमचं आमचं भजन मुळात तुकोबरायांनी तुमच्या आमच्यासारखं मंडप सिस्टीम कॅमेरे लावून भजन केलं नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही एकांतवास धारण केला. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा हो देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा, रक्षणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा, रक्षणा तुळशीचा, युक्ताहार विहार, 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 युक्ताहार अनमोल आयुष्यातला अनमोल असलेला वेळ संतांनी खर्च करावा. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा,
देवाच्या साधनेकरिता, नामाकरिता, भजनाकरिता संपूर्ण असलेलं जीवन तुकोबरादी करून सकल संत बहाल करतात आणि त्याचा गोड असा परिणाम त्यांच्या हाती या ठिकाणी लागला. हा, मग तुमचं आमचं भजन नाही दिसलं आजवर आम्हाला परिणाम. 30-30, 40-40 वर्षापासून आम्ही एका भजनानं 2-2 टाळाची जोड संपवले, वाजून झिजवले तरी अजून देव अनुभवायला आला नाही, तरी अजून आम्हाला त्याची अनुभूती मिळाली नाही, जाणवली नाही. मग काय याला कारण? तर त्याचं कारण आपल्यातच दडलेलं आहे. ते एकदा का आम्हाला ते कारण सापडलं, त्याच्यावर आम्ही जर काम केलं तर निश्चित तुकोबरांनी जसं भजन केलं तसं आम्हालाही या ठिकाणी करता येईल. असं हे तुकोबराई करतात तसं भजन आम्ही जेव्हा करू तेव्हा सगळ्याच भक्तांनी या भक्तिशास्त्राच्या नियमाला अनुसरून जे शास्त्र आहे, सूत्र आहे ना, त्या सूत्रानं आपल्या जीवनातली असलेली भक्ती या ठिकाणी करावी, जेणेकरून अव्यक्त भावनेतला देव यांच्याकडून व्यक्त या ठिकाणी झाला. मग जो आजवर तुम्हाला आम्हाला अव्यक्त रूपात असलेला देव व्यक्त करायला जमलं नाही, ते संतांनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि येला ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. मग नाम साधनेद्वारा, भजनाच्या सह्यानं तुकोबरादी करून सकल संतांनी या भगवंताला व्यक्त या ठिकाणी केलं. मग आम्हाला तुम्हाला जरी व्यक्त करायचं असेल, त्याला व्यक्त या भावनेला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आम्हाला सुद्धा भजन करावं लागेल. आणि त्या भजनानं त्या ठिकाणी काय होईल तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे. आता ते चित्त आमचं त्या भजनानं रित होईल, रिकामं होईल आणि मग तिथे त्या देवाची जाणीव तुम्हाला आम्हाला या ठिकाणी होईल. अंतकरणामध्ये वास करणारा भगवान परमात्मा अनुभवायला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळेल. हा, मग योग्य ती प्रोसिजर आहे, योग्य ती पद्धत आहे. ती पद्धती मौली ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये या ठिकाणी सांगावी. ए बाळांनो, शांत बसा रे तुम्ही, चित्त स्थिर होत नाही बरं का तुमच्यामुळे. हा, शांत बसा. आणि वळवळच करायची असेल तर इकडं बसा माझ्या माग, शांत बसा. 26 जानेवारी किती तारखेला असते रे? हा, कोणत्या महिन्यात? हुशार आहेत गाड्या का? आज म्हणून आजच झेंडावंदन झाले म्हणून लक्षात राहिलं काय? बरं जाऊ दे. 15 ऑगस्ट हा, कोणत्या महिन्यात? ऑक्टोबर. हे ऑक्टोबर म्हणते, ऑगस्ट मध्ये असतो बरं का. हा, आज तोही पर्वकाल सुंदर आहे, प्रजासत्ताक दिन आहे. हा, कारण शास्त्रामध्ये 2च मरण श्रेष्ठ मरण सांगितलेत बरं का. एक पहिलं मरण जे आहे ते जे श्रेष्ठ सांगितलंय ते आहे भगवंताचं चिंतन भजन मनन करता करता येणारं मरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि दुसरं मरण देशाचं रक्षण करिता करिता येणारं मरण सर्वात श्रेष्ठ आहे बरं का. इतरत्र या ज्या मरणानं तुम्ही आम्ही अथवा आजपर्यंत जे गेले आले, हा, या लोकांचं मरण इतकं श्रेष्ठत्वाला प्राप्त होत नाही. मग आम्हाला नाही देशाचं रक्षण करता करता येणारं मरण आमच्या भाग्यात नसेल तर देवाचं चिंतन करता करता तरी आमच्या हातचं आहे ना. हा, म्हणून सदैव देवाचं भजन करा, जेणेकरून काय होईल, चित्त निर्मळ होईल आणि अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा येऊन वास करेल अथवा तिथेच असलेला देव त्याची जाणीव तुम्हाला आम्हाला या ठिकाणी होईल. हरिपाठामध्ये त्याची गोड अशी पद्धती मौली ज्ञानोबराय सांगतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. असार ते बाजूला लोटा सार तो भगवान परमात्मा आपलासा करा. ती एक गोड अशी प्रोसिजर आहे, गोड अशी पद्धती आहे. मला सांगा, मंथन करण्याकरिता, अर्थात मंथन आम्ही दह्याचं करतो, दही तयार करण्याकरिता काय असावं आजी? काय लागतं दही करायला? दही करायला काय लागतं? दूध लागतं. दूध घेतलं का पातेल्यात ठेवल्याच दही होतं त्याचं? हा, त्याला तापवावं लागतं, त्याच्यावर साई येते, त्याच्यामध्ये काहीतरी टाकावं लागतं. काय? चिंच, विरजण. हा, विरजण टाकावं लागतं. 2-3 दिवसाचा कालावधीमध्ये गेला की त्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. आमची महिला काय करते, ती रवी घेते, विशिष्ट अशा पद्धतीनं ती क्रिया करते, त्याचं घुसळण करते आणि मग ते दुधात असलेलं दही आम्हाला आमच्या हाती लागतं. भगवान परमात्मा अव्यक्त भावनेतला व्यक्त जर आम्हाला करायचा असेल तर असंच हे तुम्हाला याच पद्धतीनं चालावं लागेल. जे आमचं चित्त आहे, जे आमचं अंतकरण आहे, ते आधी जसं दूध तापवलं होतं
तसं ते सुद्धा तापवावं लागेल. पण कशानं? भजनानं, देवाच्या चिंतनानं. पण मला सांगा, तुमचं आमचं चित्त देवाच्या भजनानं तापतं का संसारानं? हां, इकडं पण असंच आहे का? मला वाटलं वेगळं असं काही. हा, संसार तापे तापलो मी देवा, करीतया सेवा कुटुंबाची. जगद्गुरु तुकोबराय देखील अनुभव सांगतात. तर तुमच्या आमची काय कथा आहे? हा, आम्ही पहिल्यापासून संसार करत आलेली लोक आहोत. हा, पण संसार करता करता त्यालाही साधता आलं पाहिजे आणि तो साधण्याकरिता ते भजन आमच्याकडे असलं पाहिजे, तो अध्यात्म, ती भक्ती आमच्याकडे असली पाहिजे, जी आजवर तुम्हाला आम्हाला दोन गोष्टी सोबत करायला जमलं नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्यापैकी लोक फक्त आणि फक्त संसाराची सेवा करतात, अध्यात्म नाही, भक्ती नाही, देवाचं चिंतन नाही, आणि मग संसाराची तो त्याचं काही गुण टाकणार नाही बरं का. हा, सुखाचा विचार नाही कोठे सर्वांना व्याख्या माहिती आहे. संसाराची व्याख्या सर्वांना माहिती आहे. माहिती म्हणण्यापेक्षा त्याचा अनुभव रोज आम्ही घेतो. हा, असा हा संसार आहे. सुख नाही असं नाही, पण त्या सुखाचं असलेलं आयुष्य फार कमी आहे. सकाळी आम्ही आनंदी असो तर संध्याकाळपर्यंत तो आनंद टिकेल की नाही याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. असा हा दुःखमूळ आहे असलेला हा संसार. याची जर आम्ही निरंतर सेवा करत राहिलो तर कधी ना कधी त्याचा तो गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच त्या संसारापासून निर्माण होणारं दुःख आमच्या हाती लागल्याशिवाय राहणार नाही, आमच्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. मग अध्यात्म नसेल, भक्ती नसेल, संतांचे विचार जर आमच्या जीवनामध्ये नसेल आणि या ज्या गोष्टी ज्या संसारी जीवाच्या जीवनामध्ये नसतात, तेव्हा या संसारापासून मिळणारं दुःख त्याला असह्य होतं. आणि अशी ही लोक काय करतात? नदीकडे पळतात, रॉकेलचे डबे घेतात, औषधाच्या बाटल्या घेतात, काहीतरी वेगळे कुटाने करण्याचा प्रयत्न करतात. कारण अध्यात्म नाही, संत विचार नाही, भक्ती नाही, कधी त्याचं नाव घेतलं नाही. आणि मग शेवटचा पर्याय सुद्धा असतो किंवा या दुःखातून सोडवण्याकरिता समर्थन करणारं सुद्धा अजून कुणीतरी आहे, याची माहिती त्याला नसल्या कारणानं जीवन संपवलं म्हणजे मी या दुःखातून मुक्त होईल, हा गोड गैरसमज बाळगणारी सुद्धा बऱ्यापैकी लोक आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात. पण केलाय संसाराचं समर्पण, केली संसाराची आजवर सेवा ना, आलंय त्याचा निकाल लागलाय, त्याच्यापासून येणारं दुःख जर आमच्या हाती मिळालं, आलं तसं न पेलता येणारं संकट आमच्या हाती लागलं, तर जीव देणं हा शेवटचा उपाय असू शकत नाही. शेवटचा उपाय मी सांगते तो आहे, आमच्या मारुतीरायांकडे या, आमच्या भगवान प्रभू रामचंद्रांकडे जा, जास्तीत जास्त आमच्या सरला बेटावर जा. अशा साधू संतांना, अशा भगवंताला सांगण्याचा एकदा प्रवास करून पहा, प्रयास करून पहा की देवा, आजवर संसाराची सेवा केली आणि तुला आठवायचं मी विसरून गेलो. काय केलं? तुझी भक्ती केली नाही, तुझं भजन कदापि केलं नाही. पण एका कीर्तनात मी असं ऐकलं होतं की तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. तू कैवारी होतो असं मी ऐकलंय, आणि मग तू कैवारी होतो असं ऐकलंय म्हणल्या सरसर या दुःखातून तू मला सोडवावं म्हणून मी आज या इच्छेनं तुझ्या दरबारामध्ये या ठिकाणी आलो. त्या भगवंतासोबत जरा आम्ही असा संवाद या ठिकाणी साधला तर निश्चित तो तुमचं आमचं समर्थन करायला आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित तो तुमचा आमचा सुद्धा कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लेकरू कितीही अवगुणी असेल पण आई त्याचा तिरस्कार कधीच करत नाही बरं का. लेकरू कितीही अवगुणी असेल तरी आई त्याचा तिरस्कार कधीच करत नाही. मग ज्या देवाला आम्ही शरण चाललोय, ज्या देवाला आम्ही आमचं दुःख सांगण्याकरिता चाललोय, त्या देवाचं नाव जगन्नाथ असं देखील आहे. जगन्नाथ या शब्दाची व्याख्या अनाथ जीवाला सनात करणारा विश्वाचा नाथ हा जगन्नाथ असतो. मग ज्या जगन्नाथाकडे आम्ही साकडं घालतोय, असा जगन्नाथ सुद्धा त्याचं लेकरू म्हणून तुमचं आमचं समर्थन कैवारी आपल्याकडे झाल्याशिवाय निश्चित तो राहणार नाही. हे त्याचं ठरलेलं वाक्य आहे, हे त्याचं ठरलेलं ब्रीद या ठिकाणी आहे. म्हणून कधी जर संकट आलं, कधी जर संसारापासून मिळणारं दुःख असह्य झालं तर जीव देणं हा शेवटचा पर्याय नसून देवाकडे जाणं हा शेवटचा पर्याय असावा. आणि त्याच्याकडे जाऊन सर्व आम्हाला सांगता आलं पाहिजे, त्याच्यावर भार आम्हाला घालता आला पाहिजे. कारण ज्याच्याकडे आम्ही चाललोय तो भगवान परमात्मा प्रत्यक्ष सुखाचा आगर आहे बरं का. कोण आहे? सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
सुखाचा आगर असलेला भगवान परमात्मा, त्याला आम्ही शरण चाललोय. शरणागती ही भावना जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा निश्चित तो आमचा कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. हा त्याचं वर्णन करतायत. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के. अशा प्रकारानं त्याच्या दरबारामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा तो आत्मविश्वास आमच्याकडे निर्माण होणं गरजेचं आहे. कारण संसारी जीव हा एक ना एक दिवस थकल्याशिवाय राहणार नाही. आणि थकल्यानंतर त्यानं योग्य त्या ठिकाणी जाणं म्हणजे त्याच्या जीवनाची सफलता आहे बरं का. साकडं घालावं त्या देवाला. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. बहता इन आँखों से बाबा, बहता इन आँखों से बाबा, नीर थमाओ ना. बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटाओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अशी आर्ततेची हाक जेव्हा आम्ही त्याला मारू तेव्हा निश्चित तो आमचा कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमचं आमचं चित्त या फलकट अर्थात फलरहित या संसाराकरिता खर्च करू नका. त्याच्यासाठी तापू देऊ नका. चित्त तापलं पाहिजे, पण ते कशानं? संसारानं नव्हे तर भगवंताच्या भजनानं. संतांनी ते करावं. भगवंताच्या भजनानं त्यांचं चित्त हे लालबुंद तापलंय. त्याच्यामध्ये संत वचनाचं विरजन त्या ठिकाणी टाकलंय. आणि जेव्हा तिथे दही ही प्रोसिजर तयार झाली त्या दिवशी मौली ज्ञानोबरांनी सांगितलं त्या पद्धतीनं मंथन त्या ठिकाणी केलंय. असार गोष्टी बाजूला लोटल्या आणि सार तो भगवान परमात्मा. तेने विना जीवा सुखनो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नये. असार बाजूला लोटलं. सार तो भगवान परमात्मा आपलासा या ठिकाणी केला
अव्यक्त भावनेतला देव या भक्तांनी या पद्धतीनं चालून या ठिकाणी व्यक्त करून घेतला. आणि व्यक्त झालेला देव नेमकं इथे आल्यानंतर कसा राहिला अथवा काय करतोय तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे. समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे, भक्त समागमे सर्व भावे हारे. सर्व कामे करी न सांगता, सर्व कामे करी न सांगता, सर्व कामे करी न सांगता, सर्व कामे करी न सांगता. सर्व भावे साठविला रे हृदया संपुष्टी, साठविला रे हृदया संपुष्टी, साठविला रे हृदया संपुष्टी, साठविला हृदया संपुष्टी. भक्त समागमे हो सर्व भावे हारी, सर्व कामे करी हो ना सांगता. भक्त समागमे. वा, टाळी वाजवा एकदा श्रावणी ताईसाठी. तुम्ही मागचे आमच्यात नाहीत का काय? हा, आपल्या लेकराचं कौतुक आपण नसतं करायचं तर कोणी करायचं हो? हा, मग परत एकदा आता जाणीवपूर्वक टाळी वाजवा त्याच्यासाठी. एक उत्साह वाढतो, प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्यासारख्या सुज्ञ तज्ज्ञ वयानं ज्ञानानं गुणानं मोठे असणाऱ्या लोकांच्या आशीर्वाद त्या
दिदीच्या या ठिकाणी पाठीशी लागतात आणि एवढ्या लोकांसमोर, आपल्या माणसांसमोर देवाची सेवा करण्याचं एक धाडस तिच्याकडे एवढ्या कमी वयामध्ये या ठिकाणी येतं, हे कौतुकास्पद आहे बरं का. हा, फार आवाज गोड आहे, सरस्वती मातेची विशेष कृपा आहे आणि खूप सुंदर असं प्रमाण ताईंनी या ठिकाणी दिलं. तुकोबराय म्हणतात, या भक्तांच्या सहवासामध्ये सर्व भावानं वास करण्याकरिता आला. बरं, नुसता आलाच एवढं विशेष सांगून तुकोबराय थांबले नाही. सर्व कामे करी न सांगता, विशेषण आहे बरं का, न सांगता. सांगून तुमची आमची कामं लवकर होत नाही, त्याला सांगायची गरज पडली नाही. न सांगता त्यांनी या भक्ताच्या घरी कामं केली, पण राहण्याकरिता सर्व भावानं आला. आता आमच्याकडेही आहे, त्यांच्याकडेही आहे, तुमच्या आमच्याकडे, आपल्याकडे सुद्धा देव आहे, पण जाणीव झाली नाही. ही शोकांतिका आहे अथवा ही भिन्नता आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत वास करणाऱ्या देवामध्ये आणि आपल्याजवळ राहणाऱ्या देवामध्ये. नवे नव्हे तर जसा भक्तांकडे देव राहतो तसा तुमच्या आमच्याकडेही राहतो. मौली ज्ञानोबराय म्हणतात, अहो तुमच्या आमच्याशिवाय सुद्धा त्याला एक क्षण सुद्धा बाजूला तो राहू शकत नाही, त्याला करमत नाही. म्हणजे आमच्याजवळ सुद्धा देव आहे. सर्वागटी रामदे हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. संतांनी त्याला अनुभवला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता, ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल कहा पग डारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा. संतांची एक गोड दृष्टी आहे. तो भगवान परमात्मा नुसता स्वतः जवळ अनुभवला यात विशेष नाही, तर चराचरात घटाघटात त्यांना तो दर्शनाला प्राप्त होतो, मिळाला. मग तुम्हाला आम्हाला घटाघटातला देवही दिसला नाही, जाणवला नाही, नाहीतर त्याचा तुमचा आमचा संबंध सुद्धा इतका जवळचा आहे, इतका जवळचा आहे. मौली ज्ञानोबराय सांगू लागले, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसे, बुद्धी स्फुरे ते वस्तू गामी. बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी, सर्वांच्या अंतकरणामध्ये वास करतो. देह देवाचे मंदिर, आत आत्मा सर्वांनी ऐकलेलं आहे. मग आत वास करणाऱ्या त्या परमेश्वराची जाणीव आजवर आम्हाला झाली नाही. याला सर्वात मोठं आणि एकमेव कारण काय असेल तर तुझं आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी आणि चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. हा, इतकं चिवडून ठेवलंय, इतकं चिवडून ठेवलंय की त्याची जाणीव आजवर होणं आम्हाला शक्य झालं नाही. ते चिवडलं कोणी? काम क्रोधादी विकारांनी बरं का. हा, जे 6 जण या घरामध्ये राहण्याकरिता आलेत ना, त्यांनी सगळा धिंगाणाच लावलाय. आता तुम्ही आम्ही तर याची रोजचीच गिऱ्हाईक आहोत. यांनी मोठमोठ्यांना सुद्धा सोडलं नाही म्हणजे आपण तुमचं आमचं कुठं लागायचं. हा, धडक मारिली नारदा, मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला, जेने तो केवळ पंचानना, येडका मदन. सांगितलं केलंय वर्णन. अशा मोठमोठ्या लोकांना जर तो सोडू शकत नाही तर तुमच्या आमच्याकडे जो काही वासुदेव झालाय तो सर्व त्यांच्यामुळे झालाय बरं का. आधी त्यांच्यावर आम्हाला विजय प्राप्त करावा लागेल, तेव्हा अव्यक्त भावनेत वास करणारा देव आमच्याच्यानं व्यक्त त्या ठिकाणी होईल. याचा अर्थ येऊन गोपाळ राहे तेथे मगाशी आलेल्या त्या प्रमाणावर परत आपलं चिंतन येत आहे बरं का. हा, अशा प्रकारानं आमच्याही अंतकरणामध्ये वास करतो तो भगवान परमात्मा, पण जाणीव होऊ शकली नाही त्याला एकमेव कारण हे काम क्रोधादी विकार या ठिकाणी आहेत. आणि मेन महत्वाचं संतांनी काय केलंय याच्यावर घाव घातलाय. त्या काम क्रोधादी विकारांवर आधी ताबा या ठिकाणी गाजवलाय, आधी त्याला पराजित केलाय. काम क्रोध बंद खाने
तुका म्हणे दिले दोन्ही दिखाने तुका म्हणे दिले दोन्ही तुका म्हणे दिले दोन्ही काम क्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही हमी झाला बसावी हमी झाला बसावी काम क्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही काम क्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही सर्व विकारांवर तुकोबरा आदी करून सकल संतांनी विजय प्राप्त केला. तुका म्हणे दिले दोन्ही काम नाही झालो पाही रिकामा. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव संत तुम्हाला आम्हाला सांगू करतात. मग तुकोबरा आदी करून संतांनी या विकारांवर आधी घातला जेणेकरून या पुढच्या पद्धतीनं आम्हाला चालता येणं शक्य त्या ठिकाणी होईल. मग अशा प्रकारानं तुम्हाला आम्हाला देखील आधी या हे चिवडणं आमच्याकडचं थांबलं पाहिजे. या विकारांवर आम्हाला ताबा आमचा गाजवावा लागेल. आता इथे सुद्धा फार मोठी गंमत आहे बरं का. या विकारांनी जर मोठमोठ्या लोकांना काही समजलं नाही, त्यांच्यावर स्वतःचं राज्य गाजवलं तर तुम्हाला आम्हाला आपण त्याचे रोजचेच गिऱ्हाईक आहोत बरं का. आपल्यावर ताबा गाजवायला त्याला फारसे कष्ट करावे लागत नाही. आपण सहजच त्याच्या विळख्यामध्ये येतो. साधू संत तुम्ही आम्ही विकाराच्या ताब्यात आणि हे विकार संतांच्या ताब्यात आहेत बरं का. हे गणित मोठं फार गोड आहे. रस्त्याच्या कडीला एक शाळा आहे. शाळेची मधली सुट्टी झाली आहे. सर्व मुलं ग्राउंडमध्ये खेळतायत. रस्त्यावर अचानक 2-3 पोलिसांच्या गाड्या आल्या. भराभर पोलीस खाली उतरले आणि एक माणूस धरून त्या पोलिसांनी चालवला. आजूबाजूला पोलीस आहेत. मधोमध एक माणूस चाललाय. पळत एक विद्यार्थी सरांकडे गेला. सरांना बाहेर बोलवून आणलं. सर पटकन चला बाहेर काहीतरी विचित्र प्रकार घडतोय. सर पळतच बाहेर आले. सरांना पाहिल्याच काय प्रकार आहे तो कळाला. सरांनी त्या दिवशी विद्यार्थ्यांना समजून सांगितलं, बाळांनो जे आजूबाजूला चालले ते पोलीस आहेत आणि त्या पोलिसांच्या घेऱ्यात जो चाललाय ना तो गुन्हेगार आहे, तो चोर आहे आणि त्या चोरानं कदाचित चोरी केली असावी आणि म्हणून त्या पोलिसांनी त्या चोराला पकडून तुरुंगात टाकण्यासाठी ते पोलीस त्याला घेऊन चालले. त्या दिवशी पोरांना शिकवण अशी मिळाली की ज्याच्या आसपास पोलीस असतात तो कोण असतो? तुम्ही जागेत ना? हा, ज्याच्या आसपास पोलीस असतात तो कोण असतो? चोर असतो. झाले 10-15 दिवस मध्ये लोटले. त्याच गावामध्ये एक मोठा मंत्री यायचा होता बरं का. त्याच गावात एक मोठे मंत्री महोदय त्या ठिकाणी येणार. सर्व गाव सज्ज केलाय. सर्व बायांनी महिला मंडळांनी रांगोळ्या घातल्या, सडे टाकलेत. परत तेच प्रकरण. शाळा सुटलेली आहे. पोरं ग्राउंडमध्ये खेळतायत. आता त्या दिवशी 2-3च पोलिसाच्या गाड्या होत्या पण आज 10-15 होत्या बरं का. 10-15 पोलिसांच्या गाड्या भराभर पोलीस खाली उतरले आणि मधोमध एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस त्या ठिकाणी चालतोय. आजूबाजूला 100-125 पोलीस आणि मधोमध एक माणूस चालतोय. परत एक पोरग सरांकडे गेलं. सरांना सांगायला लागलं, सर लवकर चला. त्या दिवशीचा चोर लहान होता पण आजचा जरा लईच मोठा दिसतोय बरं का. हा, पटकन चला. तर सर पळतच बाहेर आले. सरांना थोडं हसायला आलं बरं का. पण सरांनी परत समजावून सांगितलं, बाळांनो त्या दिवशीचा सुद्धा चोरच आहे, आजचा सुद्धा चोरच आहे. फक्त फरक इतका आहे की त्या दिवशीचा चोर हा पोलिसांच्या ताब्यात होता आणि आजचे पोलीस या चोराच्या ताब्यात आहे. अशीच गंमत इथे सुद्धा आहे. तुम्ही आम्ही विकाराच्या ताब्यात आहोत आणि हे विकार साधू संतांनी स्वतःच्या ताब्यात त्या ठिकाणी ठेवलेत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हा, तुका म्हणे दिले दोन्ही काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही. असं अधिराज्य त्या विकारांवर जेव्हा आम्हाला गाजवता येईल तेव्हा त्या अंतःकरणामध्ये वास करणाऱ्या भगवंताची ओळख लवकरात लवकर आम्हाला सुद्धा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही.
असा अव्यक्त भावनेतला देव यांनी हे मंथन करून व्यक्त करून घेतला. तो राहण्याकरिता सर्व भावानं यांच्याजवळ आला एवढं विशेष नाही, तर कामे सुद्धा करू लागला आणि ती सुद्धा न सांगता करी सर्व काम. खालच्यातल्या खालच्या दर्जाचं काम त्यानं करावं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी, उघडा दार हका मारी. बाळंतपण करण्याचं काम त्यानं करावं. वयाच्या 6व्या वर्षी जनाबाई महाराज आई वडिलांसोबत पंढरपुराला आल्या. याच्या आधी कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. वय वर्ष खाली 6 वर्षाचं वय आहे. 6व्या वर्षी जनाबाई महाराज देवाच्या दर्शनाकरिता पंढरपुराला आल्या. प्रथमतः जीवनामध्ये विठ्ठलाला पाहिलं आणि सगळं भान जनाबाईंचं हरपून गेलं. भगवंताच्याच मायेनं आईबापाची लेकरावर असलेली माया त्या ठिकाणी नाहीशी झाली आणि ठामपणे 6 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी आई वडिलांना सांगावा, आता मला घरी परत यायचं नाही. आता मला घरी परत यायचं नाही. माझ्या विठ्ठलाची सेवा करण्याकरिता मला याच पंढरपुरामध्ये अखंड जीवनभर वास करायचा. म्हणून लेकीनं हट्ट केला. भगवंताच्या कृपेनं आईवडिलांची माया कमी झाली. आईवडिलांनी देखील त्या 6 वर्षाच्या मुलीला पंढरपुरामध्ये एकटीला सोडावं, गावाकडे निघून जावं. तीच 6 वर्षाची मुलगी मंदिराच्या पायरीवर बसलेली आहे. नामदेवराया नैवेद्य घेऊन आले. लक्ष गेलं, कुणीतरी छोटीशी मुलगी पायरीवर बसली आहे, जाऊन तिची विचारपूस करावी. नामदेवराया त्या 6 वर्षाच्या जनाबाई महाराजांजवळ जेव्हा आले आणि तिला विचारतात, बाई नाव काय, गाव काय, कुठून आली तू, कशी आली तू, तुझ्या सोबत कोणी नाही. परिचय ओळख विचारली तेव्हा स्वतःचा परिचय करून देताना जनाबाईच्या मुखातले 6व्या वर्षीचे जे उद्गार निघालेत ते तुम्हाला आम्हाला सुन्न करून जातात. माझं नाव जनी, माझा बाप चक्रपाणी, आणि त्या विन नाही मला कोणी, ही समज वयाच्या 6व्या वर्षी आहे बरं का. कितवं वर्ष आहे? आम्ही 60 वर्षाचे होतो तरी देव माझा अथवा मी देवाचा असं म्हणण्याची हिंमत आमच्याकडे येत नाही. पण माझं सर्वस्व म्हणजे तो चक्रपाणी आहे, तो विठ्ठल आहे. हे अवघ्या वयाच्या 6व्या वर्षी ज्या जनाबाई महाराजांना कळालं, त्यांनी त्याच घडीला ते जीवन समर्पित त्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी या ठिकाणी करावं. अशा जनाबाईंनी एक नियम आता बांधून घेतलाय. दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. गोड गोड ओव्या आमच्या जनाबाई महाराजांनी म्हणाव्या आणि त्या ओव्या ऐकण्याकरिता विश्वाच्या मालकानं ती वीट सोडावी आणि जनाबाईंच्या झोपडीमध्ये हजेरी त्या ठिकाणी लावावी. झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. झाडून तिनं घ्यावं, केर त्यानं भरावा. आता केर भरणारा कोण आहे आजी? कोण आहे केर भरणारा? आमचा केर आम्ही भरला तर भराय, नाही तर 3-3 दिवस तसाच पडतो बरं का. हा, आमची सून सुद्धा आमचा केर भरत नाही, तो देव आहे. हा, त्याचं सुद्धा सामर्थ्य काही निराळच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा जनाबाईकडे केर भरतोय, पाणी भरतोय, सडा रांगोळी करतोय, तिचं घर सारून घेतोय. दळण दळू लागायला तिला जनी संग दळितो हरी तो वनमाली, गाणे गाऊन काढितो साळ. क्या बात आहे. गाणे गाऊन काढितो साळ. जनी संग दळितो हरी तो वनमाली, गाणे गाऊन काढितो साळ. गाणे गाऊन काढितो साळ. वयाच्या 6व्या वर्षी असलेल्या त्या समर्पणाचा परिणाम अशा पद्धतीनं दिसून येतो. आमचं 60 वर्षाचं वय झालं तरी समर्पण नावाची गोष्ट आढळली नाही. म्हणून आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा दळून देत नाही बरं का. हा, त्या जनाबाईला विश्वाचा मालक दळण दळू लागायला येतो. अहो, एवढंच विशेष नाही, स्पष्ट वक्तेपणा कसा असतो हे शिकवणाऱ्या एकमेव भक्त म्हणजे जनाबाई महाराज आहेत बरं का.
त्यांनी देवाला सुद्धा घाबरू नये, म्हणावं धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी गेला, दरिद्री तो भाग्यवान गणेला, चोरट्याचा बहुमान विरतिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला धुंद झाला तुझा क्या बात आहे. स्पष्ट वक्तेपणा जनाबाई महाराजांनी दाखवावा. असेल तू देव तुझ्या घरचा, मला घेणं देणं नाही, पण ह्या गोष्टी तुझ्या चुकल्या तर त्या चुकलेल्याच आहेत. जरी तुझी भक्त आहे तरी मी त्याच्यावर सबादने फिरवणारी बाई नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. अशा प्रकारानं ही भक्ती, हे समर्पण काय एका विशेष अधिकाराला नेऊन एका भक्ताला पोहोचवतं. सर्व प्रकारची कामे करू लागण्यासाठी हजेरी त्या भगवंताची त्या ठिकाणी आहे. हेच तुकोबराय वर्णन करून तुम्हाला आम्हाला सांगतात. गोरोबा काकांनी हात तोडले, प्रायचित्त केलं, त्यावेळी सुद्धा तिथे सुद्धा राबण्याकरिता तो येतो. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. अशा सगळ्याच भक्तांच्या घरी तो न सांगता करण्यासाठी, कामं करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थिती लावतो. ह्या एका भक्ताचा असलेला मोठा अधिकार. एवढंच विशेष नाही तर साठविलार आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. इच्छेप्रमाणे यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा तो साठवला गेला. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. चोर मागे लागले म्हणून परीक्षा घेतात. देव संत सावता बाबांची
लपण्याकरिता जागा दे असं विचारल्यानंतर हातामध्ये असलेल्या त्या खुरप्यानं त्या विळ्यानं स्वतःची छाती फाडावी आणि या अंतकरणामध्ये लपण्यासाठी देवा मी तुला जागा देतो. तिथे लपण्याकरिता जागा दिली. संत सावता महाराजांनी हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. जनाबाई महाराजांनी देखील त्याला अंतकरणामध्ये त्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कैद करून ठेवलं. असा हृदय संपुष्टामध्ये तो त्यांनी इच्छेप्रमाणे साठवला. एवढंच विशेष नाही, ज्या मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही आज विराजमान आहोत अशा मारुतीरायांनी सुद्धा काय केलंय? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे टाळी वाजवा सर्व.